नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत ठाण्यातील ओवळा या ठिकाणी आणि तिथल्या या सगळ्या ताई इथे आलेल्या आहे. वा, खूप छान. आणि सगळ्यांबरोबर आज आपण सोहळा सख्यांचा साजरा करणार आहोत. म्हणजे आजचा भाग आपला हा मायलेक विशेष भाग असणार आहे आणि त्यामुळे आजच्या आपल्या या भागामध्ये एक खास मायलेकीची जोडी इथे येणार आहे आपल्या भेटीला आणि त्या एकमेकांबद्दल बोलणार आहे. लेक आपल्या आईची गोष्ट सांगणार आहे, तेव्हा त्यांची सुद्धा भेट होणार आहे. 1 डिसेंबर पासून सन मराठीवर रात्री 9:30 वाजता एक नवीन मालिका सुरू होते, ज्या मालिकेचं नाव आहे मी संसार माझा रेखिते. आणि आजच्या या भागामध्ये अर्थात खेळ तर असणार आहेत आणि त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि इथे जमलेल्या सगळ्या ताई ज्या आहेत ना, त्यांना सगळ्यांना खेळ खेळायचे आहेत, कारण त्यासाठीच ते इथे आलेले आहेत. तेव्हा बघूया आजच्या भागाची हुकुमाची राणी कोण असणार आहे ते, कारण ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवर. तेव्हा आपल्या या पहिल्या खेळासाठी मी 10 ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे. या पटापटा या. सुरू करूया आपल्या ह्या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. खेळाचं नाव काय? हसली की फसली. हा, हसली की फसली. नाही, ते हे राहिलंय मध्ये. हा, जवळजवळ ह्याने मारतच होती मला. हा, खेळाचं नाव काय आपल्या? हसली की फसली. हसली की फसली. खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे. खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर तुम्हाला सगळ्या ताईंना जागेवरती नृत्य सादर करायचंय, जसं येईल तसं. ओके. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. तयार आहेत सगळे? नक्की होणार हुकमाची राणी? अरे बाबा, मग बोल बघू. मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. चला आपण घरी जाऊया सगळ्यांनी. सगळे होणार, सगळे होणार. ओके, हरकत नाही. व्हेरी गुड. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड, क्या बात है. हाँ वो मछली हूँ मैं जिसने सारे मछुआरों पे जाल डाला, फिर भी साला साला घोटाला जब दरवाजे पे क्या बात है, हो. क्या बात है. ओहो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा हा, स्टॅच्यू. आणि आता बघूया आजी. आजी तू हल्लीस आजी आणि हसलीस. आजी बाद झाली आहेस, त्याच्यामुळे तू बसू शकते. ताई हल्ली आणि बाद झाली, ताई तू बसू शकते तिथे. लक्ष कुठे बघणार? हसला आणि बाद झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही बसू शकता. व्हेरी गुड. जर इकडची तिकडे फिरवली, बाद झालेले आहेत, तुम्ही बसू शकता. ओके. रस्त्यावरती प्रचंड ट्रॅफिक झालेले आहे, ते ट्रॅफिक दूर करण्यासाठी इथे आलेले आहेत ही मावशी. 1 मिनिट, इकडच्याने इथे थांबा, इकडच्याने तिथे जा. असं नाही रे, अजिबात हसत नाहीये. ओके, व्हेरी गुड. हसायला येतं तर हस की नाही. ओके, व्हेरी गुड. कसं वाटते इथे येऊन आज? खूप छान वाटतं. खूप छान वाटते. आणि इथे बोलली आणि संपली इथे ताई. अशा पद्धतीने 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि खूप खूप अभिनंदन 5 ताईंचं, तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेले आहेत. आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि त्या 2 ताईंपैकीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. कसं वाटतंय?
खूप छान वाटते, खूप छान. खूप छान वाटते. हो. खेळ खेळून छान वाटते की? हो हो, खूप छान वाटतंय. खूप छान वाटते. कसं वाटते? मला पण छान वाटतं. छान वाटते. अगदी हो. माहेर आल्यासारखं हो वाटते. माहेरी आल्यासारखं वाटते. माहेर आल्यानंतर एक शेंडे फळ असतं, तो माझ्यासारखं असतो हो की नाही? हो हो म्हणताय. पण असं शेंडे फळ असावं हा प्रत्येक घरात, हे की नाही? मजा असते. ओके, सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे सासर माहेर. हे सासर माहेर. आता सगळ्यांनी करायचं मिळून. रेडी? 1 2 3. सासर माहेर. हे हा हा. आता इथे हात वापरलाय ना, आता आपल्या खेळात पाय वापरायचे. हा ओके, आता आपण आहोत सासरी. हा, हे आहे माहेर. माहेर म्हटल्यानंतर माहेरमध्ये उडी मारायची, सासर म्हटलं तर सासरमध्ये उडी मारायची. ओके, माहेर सासर माहेर सासर माहेर सासर सासर. शब्बाश. 1 2 3. इकडची सगळीच बाजू बाद झालेली आहे. हा, एक पाय ठेवला ना, मग आऊट झालेले आहेत तुम्ही. तुम्ही तिघी बाद झालेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही बसू शकता. व्हेरी गुड. आणि खूप खूप अभिनंदन दोन्ही ताईंचं. तुम्ही गेल्यात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. म्हणजे आजचा सुद्धा आपला मायलेक विशेष भाग असल्यामुळे आजच्या भागात सुद्धा एक आई आणि तिची मुलगी आपल्या भेटीला येणार आहे. प्रत्येक आई आपल्या मुलीबद्दल खरंच एक स्वप्न बघत असते आणि ते पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते. आज सुद्धा एक आई इथे आलेली आहे की जिने आपल्या लेकीबद्दल बरीचशी स्वप्न बघितलीत आणि ती पूर्ण सुद्धा केलीत. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया त्या मायलेकींचं. या, नमस्कार. काय सांगशील ताई? आधी तुझं नाव सांग बरं. माझं नाव उर्विजा विचारे राऊत आहे आणि मी सध्या कॅपिटल इंडिया फायनान्स लिमिटेडमध्ये ट्रॅव्हल डेस्क सांभाळते. किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला आता अजून वर्ष होईल आत्ताशी. ओके, हरकत नाही. कसे आहेत भाऊजी? कसे आहेत? मस्त. मस्त आहेत. ओके, काय सांगशील जेव्हा माहेरी होतीस किंवा आई बाबांबरोबर होतीस आणि आता तू सासरी आहेस, माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर, आई की बाबा? आई बाबा दोघेही येतात. मी खरं तर एकुलती एक आहे, त्यामुळे आई आणि बाबा दोघांकडून प्रचंड लाड मिळाले लहानपणापासूनच. ओके. आणि एस्पेशली आई म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती अशी 24 तास मागे पुढे असायची की तुला हे हवंय ते हवंय. आणि किती वेळा ऑफिसला निघताना असं नेहमी व्हायचं की मी काही ना काहीतरी विसरायची आणि मी लिफ्टकडे गेली का दरवाजा आपोआप उघडायचा आणि आई बोलायची हे बाई तुझं राहिलंय. असं सगळं रेडीमेड मिळालंय लहानपणापासूनच. आणि डेफिनेटली हे सासरी गेल्यावरती मी थोडंसं मिस करते, पण माझ्या सासूबाई पण तेवढ्याच प्रेमळ आहेत लकीली. वा, खूप छान. काय सांगशील पण आईचा एकंदर तिच्या प्रवासाबद्दल आणि आज ज्या पद्धतीने तिने तुला मोठं केलं, वाढवलं, काय सांगशील आईबद्दल, या सगळ्या तिच्या प्रवासाबद्दल? आई एक वर्किंग वुमन आहे. अलॉंग विथ दॅट ती घर सुद्धा तेवढंच चांगलं सांभाळते. आणि तिच्या जॉबबद्दल मला सांगायला आवडेल, ती जे मतिमंद मुलं असतात, स्पेशल चिल्ड्रेन जे असतात, त्यांना ती शिकवते आणि त्या शाळेची ती इन्चार्ज आहे. सो तुम्ही कल्पना करू शकता की किती चॅलेंजिंग काम आहे हे तिच्यासाठी. नक्की. असंही होतं कधी कधी की शाळा सुटली आहे पण तिथली मुलं जी आहेत म्हणजे त्यांचे जे पालक आहेत ते जॉबवर असतात किंवा काही कारणानिमित्त उशिरा येतात त्यांना पिक करायला. पण आई जोपर्यंत शाळेतली सगळी मुलं व्यवस्थित आपल्या पालकांबरोबर घरी जात नाही तोपर्यंत ती शाळा सोडत नाही. घरी आमच्या आजी आजोबा पण असतात, आई बाबा आणि मी, असं आमचं एकत्रित कुटुंब असल्यामुळे आईवर घरात पण तितकीच जबाबदारी असते. म्हणजे आता मी सासरी गेल्यावरती जेवढी सासूला मदत करते तीच जर मी आईला केली असती तर खूप तिलाही हेल्प झाली असती असं मला नेहमी रिअलाइज हे होतं. सगळं सासरी गेल्यानंतर आठवतं ना सगळं? हो. डोक्यात येतं ना. कारण घरी कसं असतं, आई असली का आई हे दे आई ते दे असं एकदम फ्रीली बोलता येतं किंवा असं एकदम बोलतात ना, काही प्रेशर नसतं आपल्यावरती. बरोबर. पण थोडं तिथे गेल्यावरती एक असं एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणा किंवा एक असं असतं थोडंसं फ्रीनेस जो माहेर असतो. कारण माहेर म्हटल्यानंतर माहेर म्हणजे काय असतं ना, हट्ट असतो, रुसवा असतो, लाड असतात. आणि सासर म्हणजे जबाबदारी असते. पण हे जे लाड किंवा हट्ट पुरवले गेलेत किंवा असा एखादा कुठलं त्या संदर्भातला प्रसंग इथे खास आईचा तुला असं सांगावं असं वाटतं? एक प्रसंग जो मला अजूनही आठवतो, मी लहान असताना मी आई बाबा आम्ही ट्रेकिंगला गेलेलो ओके. आणि पनवेलला रॅपलिंग करायचं होतं. म्हणजे एका
सुळक्यावरून खाली उतरायचं होतं. तर आम्ही तिथे सगळे जमलो, सगळी तयारी सुरू झाली आणि मी हट्टी होती लहानपणापासूनच. तर मी हट्ट धरला की मी एकटी करणार. आता आई बाबा माझं सगळं ऐकतात, त्यामुळे त्यांनी माझा तोही हट्ट पूर्ण केला. त्यांनी मला पण सांगितलं आणि हार्नेस सगळं लावलं, सगळी तयारी झाली. मी हार्डली 10% उतरले असेल. साईडलाच माझी आई उतरत होती आणि ते 10% उतरल्यावरती मला जी भीती वाटली खाली बघून, मी गिवअप केलं. पण साईडला माझी आई होती, जे ऑर्गनायझर्स होते, त्यांनी असं सांगितलं की तिला वर घ्या, तिला आता पाठवू नका. पण ओन्ली बिकॉज आईंनी रिक्वेस्ट केली माझ्या आणि तिने तिथे मला तिच्या पाठीवर घेऊन अख्खं रॅपलिंग केलं. सो हे मला खूप आत्ताही आठवतं. म्हणजे आत्ताही मला असं गुजबम्स येत आहेत. म्हणजे मला असं इमॅजिन पण नाही झालं की असं होऊ शकतं. सो हे तिने केलं. तर मला सांग, आता ऑलमोस्ट 1 वर्ष झाले लग्न होऊन, किती मिस करतेस आईला? खूप जास्त. आणि किती दिवसातून किती वेळा फोन होतात? दिवसातून आईचे मला तर दिवसातून 4-5 वेळा तर फोन असतातच. म्हणजे निघालीस का, पोचलीस का, मग डबा खाल्लास का, मग ऑफिसवरनं निघालीस का, मग ऑफिसमधून घरी पोचलीस का, मग रात्री जेवलीस का, असे सतत फोन चालू असतात. तेवढेच फोन मिस्टरांचे असतात? नाही. निघालीस का किंवा आलीस का, हा. किती वेळ लागणार आहे? आता कसं झालंय, मिस्टरांचं आणि माझं म्हणजे आपलं जनरेशन कसं आहे, आपण मेसेजेस वाली माणसं आहोत. मेसेजेसवरती आम्ही दोघंही खूप प्रचंड बोलतो ओके. आणि एक पोचलीस का वगैरे फोन असतो. पण जितके फोन आईचे येतात तितके नाही. नाही, अर्थातच, कारण ती काळजी असते आणि एक तो विश्वासही असतो आपला, जो आपला पार्टनर असतो त्याचा. मला आता आईंशी बोलायला आवडेल की आई, आधी सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा. माझं नाव कलिका संदीप विचारे. आणि माहेर कुठलं? माहेर माझं मुंबईतलंच आहे. आणि सासर? सासरही मुंबईतलंच आहे. आता काय म्हणजे नोकरी करता, पण ती कुठे करतात? एकदम ताईने सांगितलं, पण एकदा तुम्ही हां, पण मी सांगा पुन्हा एकदा. मुंबई महानगरपालिकेच्या विशेष शाळेमध्ये शिकवते. अच्छा. बौद्धिक अक्षम जी मुलं असतात त्यांना मी शिकवते. मग तुम्ही सुद्धा खूप अशी स्वप्न बघितली असतील आणि स्वतःचेच, पण जेव्हा ताई झाली तेव्हा अर्थातच आपली स्वप्न कुठेतरी मागे राहतात. पण काय स्वप्न घेऊन तुम्ही आला होतात आणि काय ताईंची जी स्वप्न होती ती तुम्ही पूर्ण केली? स्वप्न म्हणजे ते ॲक्च्युली माझं कसं आहे, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जे झालं ते मी अर्ध एम.एड करत असताना माझं लग्न झालं. ते एम.एड मी लग्न झाल्यानंतर पूर्ण केलं. अच्छा. त्याच्यानंतर मला लगेचच म्हणजे ऊर्जा झाली आणि पण असं नाही की माझ्या सासूबाईंचं असं होतं की तुला जे काय करायचं ना ते कर. त्या मला अजूनही सांगतात, मी असं खूप काय काय करत असते, हिचा अभ्यास खूप घ्यायची, हिच्या मागे लागून. मला वाटतं एवढा तू अभ्यास हिचा घेतेस तर तू एवढा अभ्यास तू केला असता तर तुझी PhD झाली असती असं त्या मला म्हणायच्या. पण मला आता ताईला विचारायचं आहे की अशी कुठली गोष्ट आहे की ज्यासाठी तुला आईला थँक्स म्हणायचं आणि अशी कुठली गोष्ट आहे की ज्यासाठी सॉरी म्हणायचं? खरं तर आत्तापर्यंत असं कधीच झालं नाही की मी आईला सॉरी किंवा थँक्यू म्हणाले. सो मला बेसिकली तिला आज या माध्यमातून बोलावं लागेल. हो, मला तिला प्रत्येक एका गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं आहे आणि प्रत्येक त्या गोष्टीसाठी पण सॉरी म्हणायचं आहे की जिथे जिथे मी चुकली तिथे मला न ओरडता मला प्रत्येक वेळेला तिने सांभाळून घेतलंय. सो मला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी, जेव्हा मला तुला नाही म्हणता आलं सॉरी, त्या प्रत्येक गोष्टीसाठी सॉरी आणि प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू. एक छान प्यार वाली झप्पी होनी चाहिए. खूप छान. कसं वाटलं आज इथे व्यक्त होऊन मनातलं आईबद्दल बोलून? विशेष म्हणजे खरंच खूप छान वाटलं. असं खूप कमी मोमेंट्स येतात लाईफमध्ये. बरोबर. कधी कुठेही गेलं तरी ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल किंवा मैत्रिणींबद्दल आपण सतत बोलत असतो, पण आईविषयी किंवा आई बरोबर मेन म्हणजे असं खूप कमी वेळा चान्स मिळतो, जो आज मला मिळाला. वा, आई कसं वाटलं आज मनातलं व्यक्त होऊन? खूप छान वाटतंय. सन TVचा हा उपक्रम खरंच चांगला आहे, त्यासाठी सगळ्या टीमचे धन्यवाद. आणि आज आम्हाला इथे तुम्ही बोलतं केलं एकमेकींविषयी. म्हणजे असं फॉर्मली आपण बसून बस गो तू हे छान केलंस, मी हे छान केलं, मी सॉरी, असं कधी घरी होत नाही. बरोबर. तर ते आज झालं आणि खरंच छान वाटतंय. आणि ही आधी पण अशीच होती आणि आताही मला असं अजून सांगायचं वाटतं की मला असं वाटलं की लग्न झाल्यावर ही सुधारेल, पण म्हणजे हिच्या घरी पण ती तेवढीच म्हणजे अशी लाडकी आहे आणि त्यांनाही मुलगी नसल्यामुळे ही मुलीसारखीच, त्यामुळे
तशी फारशी सुधारली नाही, तशी थोडी ती काम करते, पण म्हणजे जसं इथे होती तशीच ती तिथेही आहे. त्यामुळे मला त्याचा फार आनंद आहे. वा, खूप छान. आणि खरंच खूप छान वाटलं आज तुम्ही इथे आलात आणि मनमोकळेपणाने बोललात. खरंच खूप छान वाटलं. तुम्ही दोघी इथे माहेरी आलेले आहेत, तर असं जाऊ देणार नाहीये आणि आज तुझी ओटी भरली जाणार आहे, पण आज आईकडून तुझी खास ओटी भरली जाणार आहे. तर आपण ओटी भरून घेऊया. ओळखीच्या गर्दीत ह्या मलाच मी शोधते, फिरून नात्यांच्या रेशमी गुंत्यात रंग भरून मायेचे, मी संसार माझा रेखिते, संसार माझा रेखिते, वाट नवी ही चालता, मी संसार माझा रेखिते. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि या सुंदरशा गप्पांनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. शेवटच्या खेळामध्ये आलीस तू ताई, कसं वाटतंय? छान वाटतंय दादा. छान वाटतंय ना? कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतंय मला. छान हो. वाटतंय. पण असे खेळ कधी खेळली होतीस? म्हणजे नाही, मी पहिल्यांदाच खेळते माझ्या बहिणीमुळे. ही माझी बहीण आहे सख्खी. तिच्यासाठी मी चिपळूणवरून आली. माझ्या मिस्टरांनी मला पाठवलं, बहिणीचा खेळ आहे म्हणून. चिपळूणवरून आलीस तू? हो चिपळूण? हो, चिपळूणवरून. पण चिपळूणवरून हो आलीस? हो, अरे खेरडीवरून. काय 16 सख्यांचं इतकी आमची लोकप्रियता आहे आमच्या खेळाची. बघितलं ना की ताई चिपळूणवरून आलेली आहे. पण एक मिनिट आधी, तुम्ही सख्या बहिणी आहेत? जे ठरवूनच आल्यात की शेवटच्या खेळापर्यंत आपण दोघींनी जायचं. क्या बात आहे, सख्खी बहीण. चिपळूणला आपलं 16 सख्यांचा कार्यक्रम बघतात? हो हो, बघते मी. पण आज पूर्ण आपल्या त्या वाडीमध्ये पूर्ण बघतात? हो, वाडीमध्ये बघते. काय सांगतेस? हा. चिपळूणला बोलवलंय तुम्हाला शो करायला. येणार आम्ही येणार. कोकणात यायचंच आहे आम्हाला. काय हे बघ, मी स्वतः कोकणातलं आहे, त्याच्यामुळे कोकण आपल्याला लय भारी, आपल्याला लय आवडतं एकदम. त्याच्यामुळे नक्कीच चिपळूणकर, आम्ही नक्कीच कोकणामध्ये येणार आपला हा 16 सख्यांचा कार्यक्रम घेऊन. तेव्हा सगळ्यांनी तयार राहायचंय. पण आता तुम्ही दोघे जणी तयार राहा आपल्या या शेवटच्या खेळासाठी. सख्या बहिणी आलेल्या आहेत. आता बघूया, आता खरं तर मजा आहे. आता मजा, आता हुकुमाची राणी कोण होणार आहे ते. हा, ह्या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. हा, खेळाचं नाव काय? कपात कप सगळेच गप. सगळेच कप. हा, कारण हा खेळ असा आहे की तुमच्या समोर पेपर कप आहेत. ओके, आणि ते पेपर कप एकात एक आहेत. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर सगळे कप असे काढायचे आहेत, वेगळे करायचे आहेत आणि एकावर एक रचून छान असं पिरॅमिड तयार करायचं. आपण कपावर कप रचून पिरॅमिड तयार करतो ना, तसं. पण अट अशी आहे की सगळ्यात वरती 2 कप आणि त्याच्यावरती एकच कप आला पाहिजे आणि तो हा लाल रंगाचा कप असला पाहिजे. ठीक आहे, 1 2 3. एकात एक कप असतात. शबाश, व्हेरी गुड, मस्त पडले. मला शेंडेफळ म्हणालीस मगाशी, म्हणालीस तुम्हाला. बघितलं हे असे देव बघतोय सगळं. लवकर वेळ आपल्याकडे, अजून वेळ आहे. हा, वेळ आहे. ताईचं बरोबर होते. बघ लवकर. खालची लाईन 9ची असेल ना तर व्यवस्थित. व्हेरी गुड, मस्त. हा, शबाश. आणि आता फक्त एक राहिलेला आहे. हात वरती करायचे झाल्यानंतर, पिरॅमिड झाल्यानंतर. ओके, हरकत नाही. ठेवून मग झालेला आहे आणि अर्थात निर्णय तुमच्या समोर आहे. ताई, काय झालं? ताई जिंकली. चांगलं वाटतंय खूप. मी ती जिंकण्यासाठीच आलेली इकडे. हे हरल्यानंतर सगळेच असं बोलतात. हा, पण मला खेळायला भेटला, आनंद झाला. आनंद झाला ना? हो. हरकत नाही. पण शेवटच्या खेळापर्यंत आलीस हेही काही कमी नाही. हो, खूप चांगली चांगलं आहे. हो. व्हेरी गुड. निर्णय तुमच्या समोर आहे आणि विजेती आहे, ह्या खेळाची विजेती आहे ही ताई आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. आणि या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतं? मला या शो मध्ये येऊन खूप छान वाटतंय आणि तुम्हाला भेटून पण खूप आनंद होतो.
थँक्यू सो मच. बरं ताई, आणि ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची हा, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय की हा घ्या कप आणि बसा. गप गप. मी नाही काय बोललेलो आहे, मी काही बोललेलो नाहीये. हा ताई, मी बोललेलो नाही. तू साक्षी आहेस समोर. ओके ताई, खूप खूप अभिनंदन, तू उपविजेती ठरलेली आहेस. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. हुकुमाची राणी झालीस, कसं वाटतंय, काय सांगशील? खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय मला. मी खूप प्रार्थना केलेली स्वामी समर्थांना. माझ्या आईने पण माझ्या पप्पांना सांगितलेलं की ती जिंकू दे ह्या खेळामध्ये. माझ्या पप्पांचा पण आशीर्वाद आहे, वा, भरपूर आशीर्वाद आहे त्यांचा. त्यांच्यामुळे माझं खूप चांगलं झालं, माझ्या पप्पांमुळे. त्यांना ते कुठे असतील तिथे व्यवस्थित असू देत. नक्कीच. माझ्या पप्पांचं 1 वर्षापूर्वी असं झालं, निधन झालं. आम्ही खूप दुःखामध्ये होतो, माझी आई पण. म्हणून मला असं वाटलेलं की आईला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी कुठेतरी मनोरंजन म्हणून न्यावं, म्हणून इथे आली मी. अच्छा. माझी आई रोज बघते तुमचा प्रोग्राम, एक दिवस पण चुकवत नाही माझी आई प्रोग्राम. पण मग आई पण आली? हो, आई आली आहे. आई पण आले? हो म्हणजे बहिणीला पण घेऊन आलीस, हो, आईला पण घेऊन आलीस, भाऊ पण आलाय. भाऊ पण आले, हो अख्खे पूर्ण फॅमिली चालली, हो. कुटुंबच आले आज. हो, सोळा सख्यांचं ते मध्ये. नेहमी म्हणजे माझ्या सुखात पण पाठीशी असतात आणि दुःखामध्ये पण. दुःखामध्ये पण. हो, नेहमी असतात आई पाठीशी. आले तर मी आईला नक्कीच मी इथे विनंती करेन की आई तुम्ही इथे यायचंय. वा. आणि म्हणजे खरं तर आपला हा आई आणि मुलगी म्हणजे मायले एक विशेष भाग आहे. खरं तर मला आईना विचारायचं, आई आज लेक हुकुमाची राणी झाली 16 सख्यांच्या या कार्यक्रमात, कसं वाटतंय? खूप आनंद झाला मला. खूप याची इच्छा होती की तुम्हाला सहभागी व्हावं. वा. ती इच्छा पूर्ण झाली माझी, स्वामीने केली. आता सुद्धा प्रार्थना चालू होती माझी मुलगीची जिंकू दे. पण दोघी जणी होत्या ना, दोन्ही मुली होत्या. मग पण ती खूप हे पण सगळं मग कुठली मुलगी जास्त म्हणजे ती ती जास्त हे ती जिंकावी म्हणून प्रार्थना नाही, केली? प्रार्थना इच्छाच होती. कळले का ताई? हा, कळले ना कोण लाडकी आहे बघ. हा, आता कळलेले त्या लाडकी ताईला. ती जास्त आहे. पण प्रार्थना हिच्यासाठी केली. पण हिला खूप आवड आहे याची सगळं अच्छा. करायची. ओके. हो. एक सेल्फी मात्र ताई तुझ्या बरोबर काढणार आहे. ओके. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. खूप खूप अभिनंदन ताई, तू हुकुमाची राणी झालेली आहेस. मंडळी, खरंच खूप मजा आलेली आहे आजच्या भागामध्ये. आणि मला सांगायला पुन्हा एकदा आनंद होतोय की सन मराठीवर 1 डिसेंबरपासून रात्री 9:30 वाजता एक नवीन मालिका सुरू होतोय, आईपणाची गोष्ट आहे, ज्या मालिकेचं नाव आहे मी संसार माझा रेखिते. बघायला अजिबात विसरू नका. त्या भेटूया पुढच्या भागात. अशीच धमाल मजा मस्ती करायला ऐका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या आवडत्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.